नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक। आज आपण धाराशिव शहरामध्ये गणेश नगर भागात असणाऱ्या आडत लाईनमध्ये आहोत। आडत लाईन या ठिकाणी मात्र पितृसेवा आईवडिलांच्या सेवेच्या निमित्तानं माझ्या आईवडिलाला 81 वर्षाच्या पुढचं आयुष्य लाभलं आहे आणि त्यांना समाधान वाटावं म्हणून ॲडव्होकेट गजानन चौगुले सरांनी स्वखर्चातून एक कार्यक्रम घेतला आहे। हा कार्यक्रम बघा किती भव्य मोठा आहे। दाखवते पूर्णची पूर्ण दम्माने दाखव। हा कार्यक्रम भव्य दिव्य घेतलेला आहे। आज 4 तारीख आहे आणि आज 4 तारखेपासून हा कार्यक्रम 17 तारखेपर्यंत हा कार्यक्रम आहे। 12 तारीख 12 कोणत्या 12 तारखेपर्यंत? अहो 17 तारखेपर्यंत हो। 12 4 ते 12 9 दिवसाचा 9 दिवसाचा सप्ताह आहे। 4 ते 12 4 ते 12 का? 4 ते 12 असेल, 17 असेल, जे काय असेल ते असेल। पण हा कार्यक्रम अत्यंत उत्कृष्ट कार्यक्रम धाराशिव शहरामध्ये घेण्यात आलेला आहे। या कार्यक्रमाचं नेमकं संदेश काय जातो जनतेपुढं हे आपण विचारूया। काय वाटते सर? कोण आहे महाराज? मधु महाराज बोलतो। महाराज, काय संदेश जातो? हा मोठा एवढा उत्सव धाराशिव शहरामध्ये अत्यंत खूप मोठा होत आहे आणि याच्यामधून एक मोठा दिव्य संदेश असा जातो की आपण आपल्या आईवडिलांना अत्यंत प्रामाणिक सांभाळावं आणि आपल्या आईवडिलांना वृद्धाश्रमात न पाठवता आपण त्यांची सेवा करावी आणि त्या सेवेतून उतराई होण्यासाठी ज्यांनी आपल्याला आयुष्यभर सांभाळलं त्याच्या उतराईसाठी आपण आईवडिलांसाठी सेवेत राहावं, हा मोठा संदेश संपूर्ण महाराष्ट्रात, संपूर्ण भारत देशामध्ये जातो। बरं बरं। अहो, जिवंत असताना आईवडिलांना त्रास देणारी मंडळी तरुण मंडळी आहे, पण आईवडिलांची सेवा करणारी बोटावर मोजणारी तरुण मंडळी आहे। या कार्यक्रमामधून तरुण पिढीला काय संदेश देणार? तरुण पिढीने हे आपल्या आईवडिलांची सेवा करावी आणि सेवा करत करत वृद्धापकाळामध्ये आपल्या आईवडिलांना वृद्धाश्रमाची वाट न दाखवता आपल्या घरामध्ये त्यांना सर्व सुखसुविधा उपलब्ध करून द्याव्या आणि त्यांना कुठल्याही गोष्टीचं दुःख वेदना होणार नाहीत असा संदेश या कार्यक्रमातून मोठा घरोघर पोचत आहे। बरं, आज हे स्वामी समर्थाचं मंदिर आहे का? हो, चला स्वामी समर्थाचं मंदिर दाखवू आपण। मगाचा हे स्वामी समर्थाचं मंदिर आहे। या ठिकाणी गणपती आहे, हे विठ्ठल रुक्माई आहेत, हे स्वामी समर्थ आहेत, हे ज्ञानमाऊली संत तुकाराम महाराज, हे दत्ताची मूर्ती आहे, स्वामी समर्थ आहेत। काय सांगाल या कार्यक्रमाच्या बाबतीमध्ये महाराज? तुम्ही काय सांगाल? या पुढे या। अतिशय भव्य दिव्य सोहळा आहे हा। हां, याच्यामध्ये खूप आनंद घेण्यासारखा आहे, तरी सर्वांनी याचा लाभ घेण्याची ही करावी असं माझी विनंती आहे। विनंती आहे। काय वाटतं? कुठले आहे तुम्ही? मी तुळजापूरचा. तुळजापूरचा। काय वाटतं कार्यक्रमाच्या बाबतीमध्ये? कार्यक्रम भव्य आणि दिव्य होणार आहे, हां, फक्त पाहत राहा। बरं बरं बरं। सगळ्यांनी आनंद घ्यायचा। यात नुसता आनंद घ्यायचा का ह्याच्यातून काहीतरी संदेश घ्यायचा? आनंद घेतला की ते आपोआपच मिळणार आहे. कशाचा आनंद? ज्ञान. कशाचा आनंद घेणार आहे? ज्ञान मिळेल। अहो, ज्ञान मिळालं हो। कितीतरी तुमच्यासारख्या माणसाला ज्ञान मिळालं आणि आई वडिलाला जनावरांच्या कोठ्यात मारलं लोकांनी। हिथं काय संदेश घेणार तुम्ही? प्रत्येकाची वेगवेगळी प्रवृत्ती वेगवेगळे असते. प्रवृत्तीचं असं नाही काही मला आवश्यक म्हणायचं। नाही. या सप्ताहामधून आई वडिलांची सेवा करायलेले ॲडव्होकेट गजानन चौगुले जिवंत असणाऱ्या आई वडिलाला समाधान लाभावं म्हणून हे करोडो रुपये खर्च करून खर्चातून हा कार्यक्रम घेतला आहे। आणि तरी सुद्धा ते म्हणतात की मी आई वडिलांच्या एका दुधाच्या थेंबाची सुद्धा परतफेड करू शकत नाही। नाहीच की कोणच करू मग तरी सुद्धा तरुण पिढी मायबापाला वृद्ध आश्रमामध्ये टाकायली, त्याच्या बाबतीत काय सांगणार? आणि ह्या महाराजांना दिलेला जो संदेश आहे, चौगुले सरांनी दिलेला संदेश, तो संदेश जनतेपर्यंत कसा पोहोचवणार? काय सांगा? त्या चौगुले साहेबाचा संदेश म्हणजे वृद्ध आश्रम बंद व्हावे हा संदेश व्हा। हां, तरुण पिढीने हा चौगुले सरांचा
आदर्श घेतला पाहिजे. कोणता आदर्श घेतला पाहिजे? वृद्धाश्रम बंद झालं पाहिजे. वृद्धाश्रम बंद झाला पाहिजे. आणि आई-वडिलांची सेवा केली. हा आणि जनावराच्या गोठ्यामध्ये आई वडिलाला टाकणाऱ्या लोकांना जोड्यानं मारलं पाहिजे. जोड्यानं मारलं पाहिजे. असा संदेश दिला पाहिजे ना. आणि जिवंतपणे आई वडिलाची सेवा करणारे माणसं तयार व्हावे. आणि मेलेल्या आई वडिलांच्या नावावर मी किती चांगलं काम करतोय म्हणून मेलेल्या पुण्यतिथीला लोकांकडून पैसे गोळा करून पुण्यतिथी साजऱ्या करणाऱ्या पोरावाला जोड्यानं मारलं पाहिजे. जोड्यानं मारलं पाहिजे. जोड्यानं मारलं पाहिजेत. मग कुणाला जोड्यानं मारलं पाहिजेत आणि कुणाला जोड्यानं मारलं पाहिजेत आणि कुणाचा आदर्श या सप्ताहामधून जनतेपर्यंत पोहोचवणार सांगा. हा आदर्श ॲडव्होकेट गजानन चौगुले सर हा यांनी अत्यंत सर्व युवक मंडळींना हा अत्यंत मोलाचा संदेश दिला आहे. हे जसं कार्य आहे तसं जिवंतपणे आपल्या आईवडिलांना प्रामाणिकपणे सांभाळा आणि सांभाळत असताना त्यांना कुठलाही त्रास होणार नाही याची काळजी घ्या. हा मोठा संदेश आपलं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संपूर्ण भारतामध्ये कार्यक्रम मेलेल्या मायबापाच्या पुण्यतिथीचा घ्यावा का मायबाप जिवंत असताना मायबापाच्या नावावर मायबापाला समाधान लाभावं आणि मायबापांच्या देखत लाखो माणसं जीवन करावे त्यांच्या आत्म्याचा समाधान माझ्या आईवडिलाला लाभावं असे कार्यक्रम घ्यावे का मेल्यानंतर मायबापाचा नाट्य करणारे कार्यक्रम घ्यावे. कोणते कार्यक्रम? जिवंत असेपर्यंत मायबाप मायबाप जिवंत असेपर्यंत कार्यक्रम आहे. कशी काय कार्यक्रम? संदेश काय देणार? संदेश काय देणार? मायबापाला जोड्यानं मारा म्हणून संदेश देणार का मायबापाला आयुष्यभर समाधानानं जागवा म्हणून संदेश देणार? आयुष्यभर सांभाळलं पाहिजे. आई वडिलाला सांभाळलं पाहिजे. आई वडिलाला सांभाळलं पाहिजे. मग हे पुण्यतिथीचं कार्यक्रम जे आहे, महाराज इकडे या, महाराज इकडे या, महाराज आई बापाला मरेपर्यंत सुखा समाधानानं जगवणारा संदेश या कार्यक्रमातून जातो. बरोबर आहे. पण आई वडिलाला जनावराच्या कोठ्यात आणि वृद्धाश्रमामध्ये टाकणारे पोर आहेत आज समाजामध्ये. आहेत. त्या पोरात आणि ॲडव्होकेट गजानन चौगुले यांनी आई वडिलाला जिवंत असताना 81 वर्ष पूर्ण झालेत म्हणून हा कार्यक्रम घेतला आहे. त्यांच्या डोळ्यात देखत घेतला आहे. मग त्यांच्या डोळ्यात देखत कार्यक्रम घेणारे पोरं तयार व्हावे का मेल्यानंतर पुण्यतिथी करणारे कार्यक्रम घ्यावे? नाही, त्यांच्या डोळ्यात एकत तयार मुलं पाहिजे. आणि ते गजानन महाराजांचे जे आता चौगुले साहेब आहेत त्यांच्या वाडवडिलाची पुण्य आहे, काहीतरी त्यांच्या गाठीची पुण्य आहे म्हणून त्यांना इथे परमेश्वरानं सद्बुद्धी दिली. आणि अशीच सद्बुद्धी प्रत्येक मुलाला आपल्या आईवडिलाला सांभाळायची व पांडुरंगाने द्यावी ह्यासाठी सगळं त्यांचा आटोक्यात प्रयत्न आहे. मग मायबापाचं चुकलं का? आईबापाचं कुठंच चुकलेलं नाही नाही, दुसऱ्या मायबापाचं चुकलं का? नाही, त्यांना जन्म देऊन? दुसरं यांचा बोध घेऊन त्यांनी पण ते नाही, ते बोध आता घ्यावा. पण आतापर्यंत जी पोरावाने मायबापाला त्रास दिला त्या पोरावाला काय सांगाल तुम्ही? त्याने आईवडिलाची माफी मागावी. आम्ही तुम्हाला किंमत केली नाही पण आता आम्हाला कळालेलं आहे. इथून पुढे आम्ही सुधारून घेऊ आणि आम्ही ह्या नवीन पिढीचा संदेश घेऊन कारण आम्ही जर आज तुम्हाला नाही सांभाळायला तर तुम्ही पण आम्हाला सांभाळणार नाहीत. हे पुढचं भविष्य आहे. पुण्यतिथीच्या निमित्तानं ज्या अखंड हरिनाम सप्ताह घेतले जातात ते घ्यावे का नाही? घ्या, पण अगोदर आईवडिला सांभाळून नंतर घ्या. नाही तर नुसतं आईवडिलांवर लोक म्हणालेत मेल्यावर आता पुण्यतिथ्या करूच नका. नाही, बरोबर आहे ना. मग जिवंत असताना कार्यक्रम करा. बरोबर आहे. बरोबर काय मुळे महाराज जिवंत असताना मायबापाची सेवा करायची का मेल्यावर? मग हा कार्यक्रम जिवंत असताना आई वडिलाची सेवा करणारा कार्यक्रम आहे. हो, बरोबर आहे. काय वाटतंय कार्यक्रमाच्या बाबतीत? एकदम नंबर 1. हा एकदम. पुण्यतिथीचे कार्यक्रम घ्यावे का नग? नाही पण अगोदर सेवा करावी ना. कुणाची? आई वडिलाची. आई वडिलाची. आणि पुन्हा पुण्यतिथी करा अगर ना कर. आणि आता मायबापाला त्या वृद्धाश्रमात नेऊन टाकायलेत, जोड्यानं मारायलेत, वडवडू टाकायलेत, बापाला फाशी द्यायलेत, बापाला माईला तुडू मारायलेत. त्या पोरावाचा सप्ताह कसा घ्यायचा? त्याचं कसं सप्ताह जोड्यानं सप्ताह घ्यायचा का नाही? जोडे मारून जोडे मारायचे. हा. आणि जे मायबापाला सांभाळते त्या कार्यक्रमाला हे हजारो माणसं आलेत बघा. भारताच्या हिमालयामधून सुद्धा या ठिकाणी संत महात्मे आलेले आहेत. बरोबर आहे. आणि इथं तुमच्यासारखे माझ्यासारखे बरेचसे भाविक या ठिकाणी आलेले आहेत. तुम्ही काय संदेश देणार लोकांना? काय सांगाल?
संदेश म्हणजे काय सगळ्याला जन लोकाला हीच उपदेश आहे. हां आपापल्या आईवाले सेवा करणे, स्वधर्माचं पालन करणे, धर्मानुसार वागणे. आता हा कार्यक्रम कधीपर्यंत चालू आहे? हे 12 तारखेपर्यंत, उद्याच्या 12 तारखे 4 ते 12. 4 ते 12. आणि या कार्यक्रमामध्ये चूलबंद कार्यक्रम घेतला. हो म्हणजे या भागातल्या सगळ्याच लोकांच्या चुली बंद करायच्या. हो. आणि ह्या सप्त्यामध्ये जोपर्यंत सप्ताह चालू आहे तोपर्यंत पूर्ण कुटुंबानं जेवण करायचं आहे. हो बरोबर आहे. अशा पद्धतीचा संदेश आहे. हो. एवढा मोठा कार्यक्रम आपल्या धाराशिवमध्ये ह्याच्या अगोदर कधी झालाय? नाही ना, पहिली वेळ आहे. झालाय का कार्यक्रम? झालेला नाही कार्यक्रम. ही पहिली वेळ तुम्ही काय सांगाल? आहे का काय? होय, पहिली वेळ आहे. तुमची कोणत्या गावचे आहे? बरमगाव. बरं बरं. काय कीर्तन करता का? नाही काय. तुम्ही करताय का? महाराज या ना पुढं. हे कीर्तन करायचं लोणीचे हा. सुतार महाराज आहेत. काय नाव तुमचं? जुनवानीचं पांडुरंग महाराज कुलकर्णी. तुम्ही का? हा. पांडुरंग महाराज कुलकर्णी. युवा पिढीसाठी एक असा आता नवीन माझा संदेश एक प्रश्न आहे. हा. संत येती घरा तोची दिवाळी दसरा. पुन्हा एक प्रश्न आहे माझा. हा. जे कारंजले गांजले त्यासी म्हणे जे आपुले तेथेची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. मृदू सभा हे नवनीता वा. तिथे विठ्ठलाचे रूप. मृदू सभा हे नवनीता तिथे विठ्ठलाचे रूप. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जे आपुले. शेवटच्या चरणात सांगितले तुका म्हणे सांगू किती तिथे भगवंताची मूर्ती. तुका म्हणे सांगू किती तिथे भगवंताची मूर्ती. तेथे भगवंताची मूर्ती. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जे आपुले. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जे आपुले. तेथेची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. देव तेथेची जाणावा. देव तेथेची जाणावा. हे देव आहेत. हे रंजले गांजले माणसं आहेत. आणि या रंजल्या गांजल्याची सेवा माझ्या हातूत घडावी, माझ्या आईवडिलांच्या डोळ्यात देखात घडावी आणि माझ्या आईवडिलाला समाधान लाभावं ही जी भावना ॲडव्होकेट गजानन चौगुले साहेबांनी व्यक्त केली आणि हा संदेश जनतेपर्यंत पोहोच केला आहे. तुम्ही काय सांगाल याच्यावर? आपला मराठवाडा वैराग्य महामेरू गोरोबा काका संतांची भूमी आहे. बर. तर अशा भूमीतील हे जे सुपुत्र आहेत चौगुले साहेब यांचा नवीन पिढीसाठी एकदम खूप छान असा संदेश आहे. आमच्यासारख्या युवा पिढीच्या लोकांनी आईवडिलांची सेवा अखंड करावी, आईवडिलांना एकदम चांगलं सांभाळावं. अनेक लोक मोठी मोठी पुण्यतिथी वर्षश्राद्ध गुलाबजामुनची पंगत करते, पण त्यांच्या जिवंतपणी त्यांच्या जिवंतपणी असा त्यांचा सांभाळ करा की त्यांना स्वर्गात गेल्यावर सुद्धा वाटावं की माझ्या मुलांनी संस्कार घडवले, सत्कर्म केलं, सत्कर्माच्या हिशोबानं आम्हाला सांभाळ केला आणि त्याच भूमीत आमचं हे पुण्य लाभलं की असे आम्ही सुपुत्र जन्माला घातले. बर बर बर. असा संदेश चौगुले साहेबांनी अखंड युवा पिढीसाठी, नवीन युवा पिढीला एक चांगला संदेश आहे या सप्त्यातून. आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये हा कार्यक्रम सर्वात मोठा आणि मराठवाड्यामध्ये महाराष्ट्रातच
हा. आई वडिलांच्या विषयावर. आई वडील जिवंत असताना हा पहिलाच कार्यक्रम झाला. पहिलाच कार्यक्रम. या कार्यक्रमामधून तरुण पिढीला काय संदेश देणार तुम्ही? असा कार्यक्रम कुणीच केला नाही. पहिला कार्यक्रम आहे, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये पहिला कार्यक्रम आहे. याच्या अगोदर विशाल कोले महाराज यांनी त्यांच्या आईच्या समोर एक कार्यक्रम केलेले पहिले महाराज. त्यांच्या पाठीमागं चौगुले साहेब. चौगुले साहेब हा इतका मोठा कार्यक्रम अख्ख्या महाराष्ट्रात कुठं पाहिला नाही. बर बर बर. तर असा हा एक नंबर संदेश आहे. युवा पिढीने आईवडिलांना चांगलं सांभाळावं. नवीन पिढी घडण्यासाठी सांप्रदायिक क्षेत्रामध्ये तुम्ही मुलं पाठवा. लहान मुलांना सांप्रदायिक संस्थेचं शिक्षण द्या. आणि जर सांप्रदायिक संस्थेचं शिक्षण दिलं तर असं चौगुले साहेबासारखे सुपुत्र तुम्हाला नक्की भेटतील. साहेब मला काय म्हणायचं आहे, पुण्यतिथ्या घालणं योग्य आहे का? आणि जिवंतपणे आईवडिलाला सेवा, आईवडिलाची सेवा केलेली योग्य आहे? नेमकं कोणचं योग्य आहे? जिवंतपणे आईवडिलांची सेवा करणं हीच योग्य आहे. कारण संत तुकाराम महाराज सुद्धा म्हणाले, संत तुकडोजी महाराज म्हणाले, संत एकनाथ महाराज म्हणाले, संत कबीरदास म्हणाले, कारण कावळ्याला नैवेद्य दाखवण्यापेक्षा जिवंतपणे आईवडिलांना पोट भरून अन्न द्या, त्यांना समाधान वाटेल असं जीवन जगा आणि जनतेला संदेश. एक तरणा बांड पोरा आई वडिलाला किती चांगला सांभाळतोय आणि कुंडलिकाची सेवा ज्या पद्धतीनं रोहिदास महाराजांनी ज्या पद्धतीनं आई वडिलांची सेवा केली त्या पद्धतीनं तरुण पिढीने सेवा करावी का नाही? हा? केली काय? अखंड सेवा केली पाहिजे. बर. आईवडिलांचं कितीही तुम्ही सेवा केली तरी ऋण फिटू शकत नाही. ॲडव्होकेट चौगुले सर म्हणाले, मी कितीही सेवा केली तरी मी आईवडिलांच्या आईच्या दुधाच्या एका थेंबाची सुद्धा परतफेड करू शकत नाही आणि ती सेवा माझ्या हातून घडते. ही मी माझं भाग्य समजतो की आईवडिलाची सेवा करायची संधी मला मिळाली. असं तरुण पिढीला वाटावं का राजकारणात वाहत जाऊन आईवडिलाला जनावराच्या कोट्यात टाकावं? नेमकं कोणतं? संस्काराची जर शिकवण घ्यायची असेल तर संप्रदायातूनच अशा सप्त्यातून संदेश भेटू शकतो. युवा पिढीने असल्या कार्यक्रमाकडे यावं आणि चौगुले साहेबाचा संदेश घ्यावा. असा हा भव्य दिव्य कार्यक्रम आहे. त्याच्यामुळं आईवडिलांची जर सेवा तुम्हाला करायचं शिकायचं असेल तर अशा कार्यक्रमाशी संघटित राहा. चांगल्याचे विचार घ्या. तुम्ही जुनवडीला राहतात. संगती करावी सदा सज्जनाची, सावली नसावी दुष्ट दुर्जनाची. दुष्टाच्या सावलीला सुद्धा राहू नका. चांगल्याच्या संगतीत राहा. चांगल्याचा आदर्श घ्या. आहेत ना तुम्ही धाराशिवचा काय स्वाभिमान वाटतंय की एवढा मोठा कार्यक्रम आपल्या धाराशिवमध्ये झालाय? आज अभिमान वाटतो अशा चौगुले सरांचा की आपल्या धाराशिवकरांकडून संदेश जातोय अख्ख्या महाराष्ट्राला की आईवडिलांची सेवा करणारे सुपुत्र अनेक महाराष्ट्रामध्ये जिल्हे आहेत, पण धाराशिव जिल्ह्यातून एक असा उत्कृष्ट असा संदेश जातोय चौगुले साहेबांतर्फे. त्याच्यामुळं चौगुले साहेबांचे आभार आणि असेच सगळ्यांना संदेश पोहोचावे. आणि धाराशिवचं नाव मोठं केलं चौगुले सरांनी, खूप मोठं झालं. आणि चौगुले साहेबांनी काय आदर्श ठेवलाय बरं जनतेपुढं? आता काय ह्या कार्यक्रमातून काय आदर्श? ही जी वृद्ध होणारे लोक आहेत, अनेक म्हाताऱ्या लोकांची अशी अवस्था आहे त्यांना 2 टायमाचं अन्न भेटत नाही. कोठ्यावधीची इस्टेट आहे, त्यांच्या नावावर त्यांनी आज हाडाचं रक्त कार्ड करून सांभाळलेली इस्टेट आणि तेवढी इस्टेट सांभाळून त्यांची मुलं त्यांना सांभाळत नाहीत. एका वृद्धांना 4-4, 5-5 मुलं आहेत, पण एकही मुलगा त्यांच्याकडे लक्ष देत नाही. त्याला काय त्याला संदेश काय देणार त्यांना तुम्ही? या कार्यक्रमातून संदेश काय देणार? अशा करणाऱ्या लोकांना देव तर सोडणारच नाही, पण समाजानं सुद्धा सोडलं नाही पाहिजे. जोड्यानं मारलं पाहिजे. जोड्यानं मारलं पाहिजे. चांगल्या जोड्यानं मारलं पाहिजे. चांगल्या जोड्यानं आहे ना, चांगल्या जोड्यानं मारलं पाहिजे. तुम्ही किती कर्तन केले महाराज आतापर्यंत? नाही, मी एक नवीन वारकरी आहे. वारकऱ्यातून माझा एक अनुभवाचा शिक्षक आहे. मी अनुभवानं शिकतो, चांगल्याच्या संगतीत राहतो. माझे वडील, मला वडिलांनी चांगले संस्कार दिले, आईनं चांगले दिले. आमचे वडील दररोज पहाटे 4 वाजता उठतात, देवांची सेवा करतात. माझ्या वडिलांची निराशी गा देवा, तुझी चरण सेवा साधावं. वा वा वा. तर देवाची सेवा हीच आमचा भाव आहे आणि माझ्या वडिलांनी दिलेले संस्कार
जपण्यासाठी आणि मला पण अखंड देवाची आवड आहे. मी पंचकृषीमध्ये कुठं पण सप्ताह असतो माझ्या आवडीनं जातो आणि आपली सेवा. किती झाले शिक्षण, किती झाले? माझी 7वी शिक्षण झाले. 7वी झाले. पण 7वी शिकलेला माणूस खरा शिकलाय असा त्याचा अर्थ आहे. जे इंजिनियर, डॉक्टर, वकील, कलेक्टर झाले त्यांनी आईवडिलाला टाकून गेले, पैशाच्या माध्यमातून स्वार्थ साधला. त्या लोकांमध्ये आणि ह्या लोकांमध्ये जमीन आसमानचा फरक आहे. जो विठ्ठलाच्या सान्निध्यात राहतो तोच माणूस कसा घडतो हे ताजं उदाहरण या ठिकाणी आहे. तर तुम्हाला धाराशिवच्या नगरीमध्ये या पुढचे जे कार्यक्रम आहे, पुढचे कार्यक्रम ते पुण्यतिथ्या साजऱ्या कराव्या का न कराव्या, काय म्हणावं? नाही, पुन्हा पुण्यतिथी, पुन्हा वर्षश्राद्ध घालण्यापेक्षा असंच आईवडिलांच्या डोळ्यासमोर जर तुम्ही कार्यक्रम केले तर त्यांच्या आत्म्याला चांगली शांती लाभून जगापुढे एक चांगला संदेश जाईल. पुन्हा पुण्यतिथी, पुन्हा वर्षश्राद्ध घालण्यात काही उपयोग नाही. महाराज दररोज पूजा करतात, दररोज रामायण महाभारत ऐकतात है ना, दररोज देवाच्या कथा ऐकत, हजारो कीर्तन ऐकत आहेत, तरी सुद्धा कीर्तनात जाऊन चोऱ्या करतात. असे जे लोक आहेत त्याला तुम्ही काय संदेश सांगावं? लूट लूट, पूर्ण देशामध्ये लूट 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 केली नाही पाहिजे. आता मला सांगा, अशोक खरातासारखे चोर भाडे अश्लील माणसं जी की स्त्रियांच्या बाबतीमध्ये गैरवर्तन करणाऱ्या अवलादी समाजामध्ये निर्माण झाल्या, या संतांच्या भूमीमध्ये, महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे, या भूमीमध्ये संतांची जास्तीत जास्त संतांचा आदर्श घेणारे लोक आहेत. अशा लोकांना काय सांगाल तुम्ही? नाही, आपल्या या जगामध्ये वावरत असताना आपली दिसणारी जी आई आहे, बहीण आहे, तिला आपल्या आई बहिणीसारखी नजर ठेवा आणि चांगल्या संस्कारानं जगामध्ये वावरा. परस्त्री रुक्मिणी समान असे विठ्ठल म्हणले संत तुकाराम महाराज म्हणले. आणि आपल्या या राज्यामध्ये एवढं राजकारण विचित्र झालं की मध्यंतरी शरदचंद्रजी पवार म्हणले बघा, संताच्या टोळक्यामध्ये काही चोराचा समावेश झाला, म्हणजे दलाल लोकांचा समावेश झाला, म्हणून संताला बदनाम करण्याचं काम सुद्धा झालं असं शरदचंद्रजी पवार म्हणाले. काय म्हणणं आहे बरं याच्या बाबतीमध्ये? लातूरला झालं त्या सप्त्यात, लातूरच्या सप्त्यात झालं ना, पैसे घेऊन पळाला कोटे शिवणकर. किती परिस्थिती बिकट आहे. पैसे हा, बंदूक महाराज का, शिवणकर, पिस्तुले महाराज. पिस्तुले महाराज. तर बघा हे मागचं दाखव. सध्या आरती चालू आहे आणि खऱ्या अर्थाने धाराशिवमध्ये जिवंतपणेच आईवडिलांची सेवा करा असा संदेश धाराशिवच्या या सप्त्यामधून आता जनतेच्या पुढं आपल्याला न्यायचा आहे. हा कार्यक्रम ॲडव्होकेट गजानन चौगुले सरांनी घेतलेला आहे. या ठिकाणी अत्यंत चांगल्या पद्धतीनं कार्यक्रम धाराशिव शहरामध्ये घेण्यात आलेला आहे. तर या कार्यक्रमाचा संदेश पूर्ण महाराष्ट्रामध्ये जावा आणि गणेश नगरमधील आडत लाईन या भागातला कार्यक्रम महाराष्ट्रभर प्रसिद्ध व्हावा आणि देशामध्ये पुण्यतिथ्या करू नये. आई वडील मेल्यानंतर पुण्यतिथ्या करण्यापेक्षा आई वडील जिवंत असताना त्यांना समाधान वाटावं असं कार्यक्रम घ्या आणि या सप्त्यातून हाच संदेश जनतेपर्यंत जातो. हा जनतेपर्यंत इथं आलेल्या प्रत्येक माणसानं संदेश न्यावा आणि जिवंत असताना सेवा आईवडिलांची करावा, मेल्यानंतर पुण्यतिथी करण्यापेक्षा आईवडील जिवंत असताना त्यांची सेवा करावी असा संदेश जनतेपर्यंत न्यावा. एवढीच अपेक्षा या साप्ताहिक हे सप्ताह आहे ना, या सप्त्यामधून न्यावं अशीच अपेक्षा जनतेने केलेली आहे. तर मी आहे प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा आणि आपले विचार कमेंट बॉक्समध्ये नोंद करा. आपले विचार जनतेच्या हितासाठी आणि आई वडिलाला जिवंतपणे मुलांना चांगल्या पद्धतीनं सांभाळण्यासाठी असावे. धन्यवाद गणेश नगरकर, धन्यवाद धाराशिवकर. जय हिंद, जय महाराष्ट्र.